मित्रांनो, आम्ही 288 मतदारसंघामध्ये जी लढत आहे त्यात कुठे कोण आघाडीवर असेल, पिछाडीवर असेल याचे अंदाज काढणं चालू आहे. आज खरं म्हणजे तुम्हाला तो आम्ही सादर पण करणार होतो, पण प्राध्यापक दयानंद नेने मला असं म्हणाले की उद्या मतदान होऊ द्या, मतदानाची टक्केवारी आपल्याकडे येऊ द्या आणि मतदानाच्या टक्केवारीनंतर ती कुठल्या एरियामध्ये, कुठल्या बूथवर कुठे कशी झाली आहे याच्यावरून आपल्याला मतदानाचा रिअल कल पण कळेल. आणि ते एक्झिट पोल वगैरे भाग वेगळा, आपला एक्झिट पोल हा वेगळ्या प्रकारे असणार, त्याचा वेगळा अभ्यास करू. आपली माणसं ठिकठिकाणी आहेत, त्यामुळे मतदानापर्यंत आपण ते 288चा अंदाज देऊ नको, काही चुकायला नको आपलं. तर त्यामुळे आम्ही तो विषय सोडून, पण लढती आहेत ना, तर मी त्यांना आज असं सुचवलं की महाराष्ट्रातल्या 20 प्रमुख लढती ज्याला मातब्बर उमेदवार आहेत, जिथे ज्याच्याबद्दल तुम्हाला कुतूहल आहे, तर त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. आणि ती ऑथेंटिकली सर आहेत म्हटल्यानंतर ती आपोआपच होईल. तर तशी ती चर्चा आपण करतो. तर मी सर माझा व्यत्यय फारसा न घेता तुम्हाला मूळ विषयाकडे वळायला सांगतो. महाराष्ट्रातल्या 20 टक्कर मोठमोठ्या, एक 2 असं करून 20 सांगा, म्हणजे लोकांचं कुतूहल खूप मोठ्या प्रमाणावर जागलेलं आहे त्या विषयावर. येस सर. अनिलजी, आपण जरी आता 288 म्हणजे सीट वाईज सांगत नसलो तरी आपण कालच्या आपल्या ह्याच्यामध्ये ओव्हरऑल पिक्चर महाराष्ट्राचं काय संख्यात्मक सांगितलंय, वेगवेगळ्या विभागांचं सांगितलंय आणि पक्षांचं सुद्धा फोडून सांगितलंय. सर त्याच्यात एक करेक्शन आहे की करेक्शन तुमच्या संदर्भात नाहीये. माझं आज फडणवीसांशी बोलणं झालं, तर त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत 170च्या खाली येणार नाही. वा, आणि फडणवीसांचं कोट आहे, त्यामुळे आणि एकनाथजी मला म्हणालेच होते की 160 170 आमचं टार्गेट आम्ही गाठणार आणि आम्हाला अपक्षांची गरज लागणार नाही, छोट्या पक्षांचीही लागणार नाही, असं तर एकनाथजी सांगितलं. फडणवीसांनी एवढंच सांगितलं की 170 बघा तुम्ही क्रॉस करू. बरं, चांगलं. आपण आज जेव्हा हे 20 मातब्बर लढतींवरती नजर टाकणार आहोत, त्याच्या आधी काही महत्वाची माहिती निवडणुकीला मतदान करायला जायच्या आधी आपण प्रेक्षकांना, आपल्या दर्शकांना द्यावी असं मला वाटत होतं. ही जी निवडणूक आहे तिथे सगळ्यांना माहिती आहे, महाविकास आघाडी आणि महायुती अशा 2 आघाड्या आहेत. या 2 आघाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही महायुतीतला मोठा भाऊ आहे, 149 जागा लढवतीये, आणि काँग्रेस हा महाविकास आघाडीतला मोठा भाऊ आहे, 102 जागा लढवतीये. त्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीमध्ये शिवसेना 81 जागा लढवतीये आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही शिवसेना ही उबाटा 95 जागा लढवतीये आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही 86 जागा लढवतीये. 102, 95 आणि 86. महायुतीमध्ये भाजपा 148 149 जागा लढवतीये, शिवसेना 81 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 56 अशा हे जागा लढवत आहेत. त्यानंतर आपण नजर टाकू, सर्वच जण म्हणत असतात की राजकारणामध्ये गुन्हेगारांचा सहभाग खूप वाढलेला आहे, पण कुठचीही पार्टी त्याबाबत काही करताना काही दिसत नाही. तर आजची जी आपण टक्केवारी सांगतोय, तर सगळ्यात पार्टी विथ अ डिफरन्स जे गुन्हेगारी कमी करण्याबद्दल सतत बोलत असतात, अशा भारतीय जनता पार्टीच्या 148 उमेदवारांपैकी 68 उमेदवारांवरती क्रिमिनल केसेस आहेत, 102 उमेदवारांवरती. शिवसेनेच्या ज्या जागा आहेत लढतीये त्यामधल्या 52 उमेदवारांवरती क्रिमिनल केसेस आहेत. आणि अजितदादा शिवसेनेच्या सगळ्यांवरच आहेत की काय? शिवसेना 81 लढतीये, अच्छा, त्यातल्या 52 लोकांवर सांगा. आणि राष्ट्रवादी ही जी 56 याच्यावर लढतीये अजितदादांची, त्याच्या 32 लोकांवरती क्रिमिनल केसेस आहेत. काँग्रेसच्या 102 पैकी 58 लोकांवरती क्रिमिनल केसेस आहेत. उबाठाच्या 95 लोकांपैकी 63 लोकांवरती क्रिमिनल केसेस आहेत. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 86 पैकी 51 लोकांवरती क्रिमिनल केसेस आहेत. आता ह्यामध्ये टू बी फेअर विथ द पार्टीज, मी एक गोष्ट इथे क्लॅरिफाय करू इच्छितो की क्रिमिनल केस जी असते त्यामध्ये 2 भाग असतात. एक तर अस्सल गुन्हेगारीची, म्हणजे धोकेधडी, चोरी, डाका वगैरे अशा प्रकारचे मर्डर वगैरेच्या केसेस, आणि दुसऱ्या पॉलिटिकल केसेस, राजकीय आंदोलनात्मक केसेस ज्या असतात त्या. आता त्याची फोडणी आमच्याकडे नाहीये, कारण की तेवढा आम्हाला वेळ मिळाला नाही सगळ्यांचा स्टडी करून त्याची फोडणी करण्याची. पण ज्या आंदोलनात्मक केसेस असतात तर त्या माझ्या मते जो राजकीय
कार्यकर्ता असतो आणि खास करून उमेदवार असतो त्यांच्यावरती आंदोलनात्मक केसेस ह्या असल्याच पाहिजेत. कारण की तरच मग ते काहीतरी पब्लिकमध्ये जाऊन पब्लिकसाठी काहीतरी करतायत असा त्यातला एक जो यार्डस्टिक आहे तो तुमच्यावरती केसेस किती आहेत. जर का कोणी उमेदवार म्हणायला लागला की मी दुधाने धुतलेला आहे आणि माझ्यावरती एकही केस नाही, म्हणजे तो उमेदवार काहीही पब्लिकसाठी करत नाही, आंदोलन करत नाही, हे करत नाही, असं माझं त्याबद्दल रिडिंग आहे ह्या बाबतीतलं माझं. तो राज ठाकरे म्हणतो की माझ्या अंगावर अस्वला इतके केसेस आहेत. हो नाही, कारण की मी ज्या म्हणतो राजकीय केसेस ज्या असतील त्या असल्याच पाहिजेत. कारण की तुम्ही शेवटी राजकीय काय म्हणतो क्षेत्र असं आहे की कधीतरी तुम्ही विरोधात असता, कधीतरी तुम्ही सत्तेत असता. आणि विरोधात लोक सर राजकीय आंदोलनात पण दरोडेखोर पाकिटमार काही लावतात. आणि तुम्ही जेव्हा विरोधात असता तेव्हा सरकार विरुद्ध तुम्हाला आंदोलन करणं भाग असतं, लोकांसाठी काही आंदोलन करणं भाग असतं. आता आपण तिसऱ्या पैलूकडे संस्था आहे तिचा उद्या येतोय रिपोर्ट की कुठल्या प्रकारचे म्हणजे आता आणि वेबसाईटवर अवेलेबल आहे निवडणूक आयोगाच्या. तुम्ही आता जरी गेलात ना तरी तुम्हाला कोणावर किती खटले आहेत, कशाचे आहेत, गुन्हे कोणते आहेत, कलम काय त्याचा मला तो तपशिलाचा अनालिसिस करायला मला वेळ मिळाला नाही. आपण करू, पण 2 दिवसात करू आपण. आता तिसऱ्या याच्यामध्ये पैसा हा आजकाल राजकारणामध्ये खूप मोठा घटक झालेला आहे आणि तुमच्याकडे पैसा असला तरच तुम्ही निवडणूक लढू शकता असं एक समीकरण झालेलं आहे, असं एक संकेत झालेला आहे आणि तो खरा आहे. कारण की आपण आता वळूया ह्या पैशाच्या अँगलकडे. जे काही उमेदवार उभे आहेत तर आणि वेगवेगळ्या पार्ट्यांचे, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे शिवसेनेचे उबाठाचे 99% उमेदवार आहेत ते कोट्याधीश आहेत. 99% उबाठाचे म्हणजे त्या लढतायत जागा 94, त्याच्यापैकी 99% हे उमेदवार सगळेच सॉरी ते लढतायत जागा 95 आणि त्यातले 94 उमेदवार हे त्यांचे कोट्याधीश आहेत. भारतीय जनता पार्टी लढतीये जागा 148, त्यांच्या पण मागे नाहीये फार भारतीय जनता पार्टी हल्ली, कारण की ती जगातली श्रीमंत पार्टी आहे, इनफॅक्ट सगळ्यात श्रीमंत पार्टी आहे. तर त्यांचे 148 पैकी 144 उमेदवार कोट्याधीश आहेत. नंतर एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यांनी तर प्रत्येक गोष्टीत उद्धव ठाकरेंची कॉम्पिटिशन त्यांची असते, त्यामुळे ते इथेही कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ते लढतात 81 जागा आणि 79 उमेदवार त्यांचे कोट्याधीश आहेत. आणि अजितदादा जे लढतायत, अजितदादांचे नॉर्मली सगळे पश्चिम महाराष्ट्रातले धनाढ्य सुखवस्तूदार सगळे असतात, तर त्यांचे पण 99% उमेदवार हे कोट्याधीश आहेत. आणि काँग्रेस लढतीये 102 पैकी त्यांचे 94% उमेदवार हे आहेत गरीब. आणि ह्या सगळ्यांमध्ये गरीब असे शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती लढतीये 86 जागा, त्यातले फक्त 80 लोक त्यांचे कोट्याधीश आहेत. 80 पैकी 80 आहेतच, 86 पैकी 80. आणि टॉप 3 म्हणतो आपण ज्या, तर टॉप 3 जे श्रीमंत उमेदवार आहेत ते जगातली सगळ्यात श्रीमंत पार्टी भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि त्यातले 2 जण मुंबईचे आहेत, दोघेही बिल्डर आहेत. पहिला क्रमांक पराग शाह हे घाटकोपरचे आहेत. त्यांनी घोषित केलेली मालमत्ता ही 3,383 कोटी एवढी मालमत्ता त्यांनी घोषित केली आहे. दुसरे जे आहेत दुसऱ्या क्रमांकावरती ते प्रशांत ठाकूर पनवेलचे, त्यांनी 475 कोटी एवढी मालमत्ता घोषित केली आहे. आणि तिसरे जे आहेत मंगलप्रभात लोढा, यांनी 447 कोटी मालमत्ता आपली डिक्लेअर केलेली आहे. आणि मंगलप्रभात लोढा हे सगळ्या कॅन्डिडेटपैकी एकमेव कॅन्डिडेट आहेत ज्यांची गेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मालमत्ता कमी झाली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी 460 कोटी रुपये घोषित केलेले, यावेळेला 447 कोटी त्यांनी घोषित केले. बिझनेसमध्ये थोडेसे कमी जास्त होतात, पण ते एकमेव आहेत ज्यांची मालमत्ता कमी, ज्याच्यावर क्रिमिनल केस एकही नाही, असं एकही नाही. संजय केळकरवर आहे केस एखादी? मला नाही वाटत असेल. संजय केळकरांनी त्यांच्या याच्यामध्ये घोषित केलं होतं की माझ्यावरती एकही क्रिमिनल केस नाही. आणि मला वाटतं त्याच्यावरती राजन विचारे आणि मनसेवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय आणि त्यांच्यावरती 2 केसेस आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरं खोटं मला नाही. मी म्हणून म्हणतोय की राजकीय असलीच पाहिजे एखादी केस, असली तर तो मनुष्य काही काम नाही करत आहे, लोकांसाठी आंदोलन करत नाही, लोकांचे प्रश्न घेऊन काही पुढे जात नाही. पुढे
आता आपण येऊ ज्या मुख्य लढती आहेत, ज्यांच्याकडे सगळ्यांची नजर लागलेली आहे महाराष्ट्राची. सगळ्यात पहिलं लढत नागपूर साऊथ वेस्ट मधनं देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडाडे, हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ह्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. प्रफुल्ल गुडाडे हे मूळचे भारतीय जनता पार्टीत होते, ते आता काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि ते तरुण आहेत, 40 वर्षाचे आहेत फक्त. आणि तिथे त्यांनी प्रचाराचा खूप धुरा उडवलाय असं एकंदर लक्षात येत आहे आणि त्यांच्या परीने ते खूप प्रयत्न करतायत ती लढत रंगतदार करण्याचा. पण देवेंद्र फडणवीस इज देवेंद्र फडणवीस, ते ही लढत जिंकतील असं चित्र आहे. दुसरी लढत ज्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे सगळ्यांचं, ही आपल्या ठाण्यातली आहे. कोपरी 5 पाखाडीमधनं एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे. ती मनोज शिंदे अशी गुडे केदार दिघे पिक्चर नाही. मनोज शिंदे हे इंडिपेंडंट आहेत, तिसरे. आपण त्यांचं पण नाव याच्यात घेऊया. तर ह्या तिघांनी शिंदेची काय नाही लढतच नाहीये, मुख्यमंत्री असल्यामुळे सगळ्यांची नजर आहे त्याच्यावरती आणि त्यांचं मार्जिन किती येईल हा लोकांचा इंटरेस्ट आहे. म्हणून मी त्यांना सांगतो 1 लाखापेक्षा. म्हणून मी म्हणतो की त्यांचं नाव त्याच्यामध्ये म्हणून इन्क्लूड केलेलं होतं. त्याच्यावर चर्चा करण्यासारखं काही नाहीये. तिसरी चर्चा करण्यासारखं खूप वेळ अशी लढत बारामतीकरांची आहे. अजितदादा पवार विरुद्ध योगेंद्र पवार, बारामतीमधली लढत आहे. आणि त्याच्याकडे तर सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अगदी अगदी अगदी. अजितदादा नाही आले म्हणजे अजितदादा संपले. अजितदादा नाही आले तर अजितदादा परमनंटली संपले. अगदी बरोबर आहे. आणि लोकसभेमध्ये आला की मनसे आणि राज ठाकरे भवितव्य धोका. बरोबर आहे, तसंच आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की लोकसभेला सुप्रिया सुळेंविरुद्ध अजितदादांनी आपल्या पत्नीला उभं केलं होतं आणि ती पण लढत खूप रंगतदार आणि अटीतटीची होईल असं वाटलं होतं. पण जेव्हा निकाल आला तेव्हा असं दिसलं की सुप्रिया सुळेंच्या बाजूनी एक खूप मोठी लाट तिकडे होती आणि त्या गेल्या वेळेला 2019 पेक्षा जास्त मताधिक्यांनी सुप्रिया सुळे ह्याला निवडून आल्या. बारामतीत काय होती स्थिती? तर आता बारामतीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे जवळजवळ 1.5 लाख मतांनी पुढे होत्या. अरे बापरे. तर त्या अनुषंगाने अजितदादा गेल्या वेळेला 1.5 लाखांनी जिंकले होते 2019 मध्ये बारामती. सुप्रिया सुळे 1,43,000 बारामतीमध्ये लढतीत पुढे होत्या. आत्ताच्या लढतीमध्ये अजितदादांचे पुतणे म्हणजे आपल्या धाकट्या भावाचा मुलगा त्यांना आव्हान देऊन समोर उभे आहेत. तरी पण तिकडच्या बारामतीतनं न्यूज येत आहेत आणि अजितदादा पण लोकांना जी सारखी अपील करतायत की तुम्ही गेल्या वेळेला मला खुश केला, आता मला खुश करा. तर लोक त्यांना खुश करण्याच्या मनस्थितीत आहेत असं आता तिथली न्यूज आहे. चौथी मोठी लढत युवराजांची, युवराज नंबर 1 आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे, वरळी विधानसभेतली लढत आहे. ही पण खूप चुरशीची लढत होती आहे. वरळी विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये कोळी आणि बीडीडी चाळ आणि कोकणी मराठी माणसं अशा यांचं वास्तव्य असलेल्या निम्न मध्यम आणि निम्न मध्यम वर्गीय वस्त्या, कनिष्ठ मध्यम वर्गीय वस्त्या अशातली मराठी माणसं आणि जवळजवळ 40-45 मोठ्या बिल्डिंग्स, हाय राईज बिल्डिंग्स, त्याच्यामध्ये राहणारी अतिउच्च काय म्हणतो त्याला श्रीमंत धनाढ्य माणसं अशी ती कॉन्स्टिट्युएन्सी आहे. मिलिंद देवराचा नॅचरल त्यांचा कल दिसतोय तो राजस्थानी समाज, गुजराती लोक आणि त्या धनाढ्य लोकांकडे त्यांचं हे आहे. संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरेंमध्ये घमासान सुरू आहे त्या मराठी मतांसाठी आणि ही लढत अतिशय चुरशीची होती. कुठल्याही बाजूला ती जाऊ शकेल. तरी पण सध्या जर का एज द्यायची असेल कोणाला तर मी आदित्य ठाकरेंना ती एज आपल्या सर्वेच्या हिशोबाने देतोय. पण ही एज पण म्हणजे ही 5,000च्या आतली मार्जिन आला तरी 5,000 आतल्या मार्जिन येईल इतकं घमासान तिकडे चाललेलं आहे. 5वी लढत राणे इज द ग्रेट. नारायण राणेंचे 2 सुपुत्र, कणकवलीतून नितेश राणे आणि कुडाळमधून निलेश राणे. परवा मी निलेश राणेंची एक क्लिप बघितली. इतक्या सुसंस्कृत भाषेमध्ये त्यांनी भाषण केलं होतं. निलेशची की माझी बायको चिडली आणि ते बंद करून टाकलं तिने. हे तुम्ही काय घाणेरडं बघताय म्हणून.
म्हटलं अगं इतक्या सुसंस्कृत भाषेत पब्लिक बोलताय, मी टेकन अबॅक झालो. मी म्हटलं हा कसं काय असं सुसंस्कृत कसं काय बोलायला लागलं. डॉक्टर निलेश राणे इतक्या सुसंस्कृत भाषेत बोलतायत आणि भाजपाचा कल्चर दाखवतायत आणि लिटरी टेकन अबॅक. आणि तो कधी बोलूच शकत नाही. राणेची भाषा आहे, ठाकरे शैली सारखी राणे शैली आहे ती. हो. आणि जेवढ्या शिव्या जेवढ्या असतील आणि भास्कर जाधव सगळे सगळे अवयवांवरती त्यांनी भाष्य केलं. पृष्ठभागावरती खास राणे भाषेतलं भाष्य केलं. भास्कर जाधवला तुला मी इकडे घुसवीन तिकडे घुसवीन सगळीकडे घुसवून झालं. आणि तेव्हा माझ्या बायकोने मला करेक्ट केलं की तुम्ही बोलताय हे भाजपाचे कल्चर दाखवतायत, तर ते भाजपाचे कॅन्डिडेट नाहीयेत, ते शिवसेनेतर्फे लढतायत आणि म्हणून त्यांना ती भाषा तशी वापरणं भाग आहे म्हणे. नितेश बरं जाऊ दे आता, तो विषय नाही. यांचं लढतीचं काय, लढतीचं काय निलेश राणेची लढत वैभव नाईक विरुद्ध आहे. वैभव नाईक हा 2 टर्मचा तिथला आमदार आहे आणि ही लढत अतिशय चुरशीची होईल आणि कोणीही यातलं निघू शकेल. म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही वैभव नाईक जर का जिंकला पुन्हा तरी. उबाठातर्फे आणि नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर ही कणकवलीतली जी लढाई आहे ती नितेश राणे जिंकतायत असं आता चित्र तिकडे दिसतंय. क्रमांक 6 वरती वांद्रे पूर्व झीशण सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई विरुद्ध तृप्ती सावंत. या तिघांमध्ये पण अतिशय चुरशीची लढाई आहे. वरुण सरदेसाई हे ह्यांच्या नात्यात आहेत आदित्य ठाकरेंचे. मला वाटतं ते मावस भाऊ आहेत असं मला कोणीतरी सांगितलं. तर त्यामुळे ठाकरे घराण्यांसाठी म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा ही अतिशय प्रेस्टिजची लढाई आहे. झीशण सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी ज्यांची आता हत्या झाली काही दिवसापूर्वी, त्यांचे पुत्र आणि तिथले सिटिंग आमदार आहेत आणि एक सिंपथीची वेव त्यांच्या पण बाजूनी आहे आता दिसतीये. आणि तृप्ती सावंत यांचे पती वारल्यानंतर त्यांना ज्या वेळेला 10 वर्षापूर्वी जे बाय इलेक्शन झालं होतं तर त्यांनी त्यावेळेला इथनं नारायण राणेंचा पराभव केला होता. तर त्या हिशोबाने तृप्ती सावंतांच्या सुद्धा तिथे चांगल्यापैकी होल्ड आहे. तर मला तृप्ती सावंत याची वरुण सरदेसाईची मतं खातील असं वाटतं. मला तेच वाटतंय की त्या दोघांमध्ये मतं विभागली जातील आणि झिशान सिद्दीकी तिथनं बाहेर निघतील. या दोघांची मतं मिळून झिशानपेक्षा जास्त असतील असं पण माझा अंदाज आहे. नाही मराठी मतं आणि नॉन मुसलमान मतही जास्त असू शकतील, पण तिथे जर का तो मुसलमान फॅक्टर आला आणि वोट जिहाद आणि झिशानला वन साइड वोटिंग. नाही प्रत्येक मुसलमान महाराष्ट्रातला उबाठा आणि महाआघाडीलाच मतदान करणार, पण प्रत्येक हिंदू बाबत हे सांगू शकत नाही. हिंदू 1.5 आहे ना बरोबर. सगळं सेक्युलरवाद हिंदूंमध्येच जास्त मुरला आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकीला तिथे एज आहे असं आपण धरू. आता आपण जाऊ लातूरकडे. विलासराव देशमुखांची दोन्ही मुलं अमित देशमुख विरुद्ध अर्चना चाकूरकर आणि धीरज देशमुख विरुद्ध रमेश कराड भाजपाचे. त्याच्यात काय नाही, समोरचे पण दोन्ही मोठ्या माणसांची मोठ्या माणसं. हे जे चाकूरकर आहे ना ते शिवराज पाटील सून आहे. आणि रमेश कराड तर तिथला मोठा भारतीय जनता पार्टीचा आपले जे हे आहेत ना कराड भागवत कराड नाही त्यांचा नातेवाईक नाहीये, पण तो पण तिथला मातब्बर हे आहे व्यक्ती आहे ती. अच्छा. त्यांना 2दा ऑलमोस्ट त्यांचं विधान परिषदेचं तिकीट नक्की झालेलं, त्या आयत्या वेळेला त्यांचं तिकीट कापलं गेलं. या लढतीमध्ये धीरज देशमुख जिंकतील असं दिसतंय. अमित देशमुख आणि रमेश कराडांविरुद्ध. अमित देशमुखांची लढत जरा तिथे म्हणजे ती लातूर शहरातली जी लढत आहे ती थोडी काटेकी टक्कर आहे असं दिसतंय आता. यांची जी लातूर ग्रामीणची जी लढत आहे. अमितचं काय झालं माहितीये, तो आमदार झाल्यानंतर त्याने असं काही दाखवलं नाही. फक्त तिथे सध्या अमित आणि धीरज पेक्षा यांची जास्ती चलती आहे रितेश देशमुखची. त्यांनी प्रचाराला सगळीकडे त्यांनी धुरा घेतली स्टार. तर लोक म्हणतात की हा उभा राहिला असता हात निवडून आला असता 100%. त्यानंतर पुढचा भाग जो आहे ती पण युवराज नंबर 2 मुंबईतले, त्यांची माहीम मधली लढत. अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर. ही पण मोठी इंटरेस्टिंग लढत तिकडे होतीये. तिथे मी सांगितल्याप्रमाणे मनसेची जवळजवळ 40-45 हजार ठरलेली मतं आहेत
आणि त्या मतांना प्लस भारतीय जनता पार्टीच्या मतांची त्याला जोड मिळेल, जी काय 20-25-30. फडणवीसांनी सांगितलं ना, आता आम्ही सदा सरवणकरांना मदत करणार आणि ती करा असा मी आदेश दिलेला आहे. त्यांनी आदेश दिलेला आहे, पण आदेश पाळा असा आदेश दिला नसल्यामुळे काही फडणवीस आदेश देतात आणि पाळा असं वेगळं सांगायचं काय? नाही, मी जे तिथलं बघतोय भारतीय जनता पार्टीचे माझे मित्र आहेत ते सगळे ओपनली अमित ठाकरेचा प्रचार करतायत. बरं, तर त्यामुळे अमित ठाकरे निवडून येईल असे मला नाही तो यावा अशी माझी पण इच्छा आहे. भीती वाटते की सदा सरवणकर नंबर 1 ला जाईल किंवा महेश सावंत 1 बनला जाईल आणि हा मागे जाईल, ही भीती वाटते मला. आम्ही येत असेल तर चांगलंच आहे ना. वेलकम. पुढे मग लढत नंबर 9, स्टार लढत नंबर 9, येवल्यातली छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे. छगन भुजबळ हे अजितदादा एनसीपी, माणिकराव शिंदे हे शरद पवार एनसीपी. शरद पवारांनी तिथे सभा घेतली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट निर्माण झाल्यावर जी पहिली सभा महाराष्ट्रात झाली ती पण तिकडे शरद पवारांनी घेतली आहे. आणि शरद पवारांनी सांगितलंय की कसंही करा आपण छगन भुजबळांना पाडा. पण भुजबळ निघतील असं वाटतंय, कारण की तिथे समता परिषदेचा त्यांचा कार्यकर्त्यांचा खूप जोर आहे आणि त्याच जोडीला भारतीय जनता पार्टीची मतं तिथे जी आहेत ती पण त्यांना मिळतील. भुजबळ ती जागा राखतील असं एकंदर चित्र दिसतंय आता. त्यानंतरची 10वी जागा मराठा मतं मिळणार नाहीत भुजबळांना, नाही मिळणार, कारण की त्यांनी खूपच मराठ्यांच्या विरुद्ध ओपनली पंगा घेतला होता. त्यामुळे जरांगे विरुद्ध तो अशीच लढाई. बरोबर, अगदी बरोबर. पुढे पुढली सीट आहे आशिष शेलार विरुद्ध आसिफ झकेरिया, बांद्रा पश्चिम इथली. इथे पण आसिफ झकेरिया हे तसे वीक कॅन्डिडेट आशिष शेलारांसमोर आहेत. स्ट्रेट फाईट आहे आणि त्यामुळे आशिष शेलार ही जागा राखतील असं आता स्थिती आहे. फक्त मुसलमान 85% सर, तुमचं एक वाक्य मी नाही विसरलो. तुम्ही म्हणालात की तिथे 85% मुसलमानांनी गेल्या वेळेला मतदान केलं. जर यावेळेला त्यांनी 95% केलं तर आशिष धोक्यात आहे. त्यामध्ये मुसलमान ठरवणार आहेत हिंदूंचा आमदार कोण सगळीकडेच आहे. नाही, पण इथे असं आहे की आशिष शेलारांचे मुसलमान समाजाशी पण आहे. मुसलमान समाजामध्ये नंतर सलमान खान, शाहरुख खान यांच्या सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. ते कुठे यांच्या प्रचारात थोडेच येणार आहेत. नाही, त्यांनी काहीतरी अपील केलंय असं मला कोणीतरी सांगितलं की आशिषला वोट करा म्हणून. सलमान आणि असं मी बघितलं नाहीये कुठे, पण व्हेरीफाय कर, सोशल व्हेरीफाय कर whether Salman has issued any statement with in favor of आशिष शेलार. ते जर का असेल तर आशिष शेलार मग जरा बळ मिळेल, त्यांना बळ मिळेल त्याच्यामध्ये. पुढे त्यानंतर मानखुर्द शिवाजीनगरमध्ये नवाब मलिक विरुद्ध अबू अझीम आझमी अशी लढत आहे, विरुद्ध सुरेश पाटील शिवसेनेचा, अशी तिरंगी लढत आहे. यामध्ये एक शक्यता तिथे दिसतीये की अबू आझमी आणि नवाब मलिक यांची जर का मतं विभागली गेली तर कदाचित सुरेश पाटील शिवसेनेचे जे आहेत ते निघू शकतील. शिंदे गटाचे आहेत आणि भारतीय जनता पार्टी त्यांचा प्रचार करते, त्या नवाब मलिकला साथ देत नाहीये. पण असं आहे, जर का अपक्ष म्हणून उभा आहे का नवाब मलिक अपक्ष नाही, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा. पण हा जो कोण सांगताय मराठी मुलगा नाही, तो शिंदे सेनेतर्फे उभा आहे. शिंदे सेनेनी कसं उभं केलं अजितदादांनी? कारण की त्यांनी अजितदादाला रिक्वेस्ट केलेली की तुम्ही तुमचा हे ना देऊ नका एबी फॉर्म. तर अजितदादांनी शेवटची 5 मिनिटं असताना नवाब मलिकला एबी फॉर्म दिला. दिलाय का शिंदेचा? नक्की आहे तुम्ही? शिंद्यांचा तिथे आहे उमेदवार. असं शिंदे आणि अजितदादांचं मिनिमम सामंजस्य आहे. ठीक आहे, असेल. आता ह्यामध्ये कसं आहे, लोकसभा आपण जर का बघितली तर संजय दिना पाटीलला तिथे जवळजवळ 1.25 लाख मतं पडली होती. त्याच्यावर तो आला आणि 87,000चा त्यांनी लीड घेतला होता ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. तर ही मतं जर का शिवसेनेचा कॅन्डिडेट नाहीये तिथे, उभाठा नाहीये, अबू आझमी नाही, सफा आहे, समाजवादी पक्षाला महाआघाडीने दिली. तर तिथे ह्या 1.25 लाख मतं इक्वली विभागली गेली तरी 60,000 मतं होत आहेत. तर तेवढी मतं त्या शिवसेनेच्या कॅन्डिडेटला पडली पाहिजेत, 70-75,000 मतं, आणि ह्यांची इक्वली डिवाइड झाली पाहिजे तर तो येईल. प्रथमच आपण मुसलमानांची मतं डिवाइड होण्याची केस बघतोय, हिंदूंचेच बघतोय. तरी पण तुर्तास आपण आता बघितलं चित्र तर तिथनं अबू आझमी निवडून येतील असं आता चित्र आहे. त्यानंतरची फाईट परळी मधली, धनंजय मुंडे अजितदादा पवारांच्या एनसीपीचे आणि राजसाहेब देशमुख हे शरद पवारांच्या एनसीपी मध्ये. तिथे पण घमासान आहे. शरद पवार स्वतः परळीला जाऊन प्रचार करून आले आणि त्यांनी धनंजय मुंडेला पाडाच
म्हणून फरमान त्यांनी काढलेलं जेवढे आहे. जेवढे त्यांना सोडून गेले सगळ्यांना पाडा गाडाच. तर ती पण लढत बघण्यासारखी आहे. काय सांगतोस तू? नाही नाहीये. नाही, सलमानच्या पाठिंब्याची नाही, तो कदाचित- देणार पण नाही असं नाही, कदाचित ती भारतीय जनता पार्टीने कलाकारांनी पाठिंबा खूप दिला. हा? मराठी कलाकारांनी रॅलीत खूप पाठिंबा मराठी कलाकारांनी दिला, सलमान आणि यांनी नाही, नाही सलमान दिला. यांनी मग कदाचित ती आलं नाही. ते भाजपवाल्यांनी सोडली, भाजपवाल्यांनी पुढी सोडली पुढे सोशल मीडियावर. ठीक आहे. तर धनंजय मुंडे आणि ह्याच्यामध्ये राजसाहेब देशमुख, धनंजय मुंडे ती सीट इन्स्पायर्ड ऑफ ऑल दिस ती राखतील असं आता चित्र दिसतंय. कारण की त्यांनी आणि पंकजा मुंडे त्यांची बहीण दोघंही. त्यांनी दोघांनी एकत्र प्रचार केलेला आहे. दोघांच्यात प्रचंड सामंजस्य दिसतं तरी आता. हो. मग पुढली सीट आहे पण सर, कामठी. विधान परिषदेवर जर पंकजा आता गेली नसती तर तिने धडा शिकवला असता धनंजयला. हो. तिला जर दुसरीकडेही नसती दिली, आता तिच्या बहिणीला दिली आहे ना, प्रीतमला दिली नाही आहे नाही पुढे. नाही दिलेली नाही. मग कामठीतली जागा ही विदर्भातली चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे हो. विरुद्ध सुरेश यादवराव भुयार. ही पण लढत रंगतदार आहे असं लोक म्हणतायत. तरी पण आपला जो सर्वे आहे त्यात चंद्रशेखर बावनकुळे ही लढत जिंकतायत असं आता दिसतंय. ओके. त्यानंतर विदर्भातली दुसरी लढत बल्लारपूरची सुधीर मुनगंटीवार भाजपा विरुद्ध संतोष सिंग चंदन सिंग रावत काँग्रेसचे. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधनं लोकसभा लढले होते आणि त्यांना प्रतिभा धानोरकर यांनी जवळजवळ 3 लाख मतांनी त्यांचा पराजय केला होता. आणि त्यावेळेला बल्लारपूर ही एकमेव विधानसभा होती जिथे सुधीर मुनगंटीवारांनी आघाडी घेतली होती. ओके. तर त्या हिशोबाने येणार त्यांना ते. आणि ते 5-6 वेळेला तिकडनं निवडून आलेत. तर ते आणि ते यावेळेला मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होतं असं काय मानतात, स्वतः म्हणतात. सृष्टी मानतात काही माहित नाही. बरं. ह्या पुढली सीट पुण्यातली कोथरूड. हो. चंद्रकांत दादा पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे. इथे ट्रायंग्युलर लढत आहे. मोकाटे ना? हा, मोकाटे. बरं. शिवसेना उभाटाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे अशी ट्रायंग्युलर लढत आहे. गेल्या वेळेला ज्या वेळेला 2019 मध्ये लढत झाली होती ती चंद्रकांत दादा पाटील विरुद्ध किशोर शिंदे मनसेचे अशी डायरेक्ट लढत झाली होती. आणि चंद्रकांत दादा केवळ 25,000च्या फरकाने जिंकले होते. आणि मी केवळ का म्हणतोय तर त्याच्या आधी 2014 मध्ये ही जागा मेधाताई कुलकर्णी 1.25 लाख मतांनी जिंकल्या होत्या. ती 1.25 लाखाची आघाडी 2019 मध्ये 25,000वरती आली. काय होतं, ते मेधाताई कुलकर्णींवर अन्याय झाला ही भावना लोकांमध्ये प्रचंड होती. आणि कोल्हापूरहून इकडे आले, पळून आले, ते नॅरेटिव्ह मुळे त्यांना त्यांच्या विरुद्ध मतदान झालं. ही लढत इंटरेस्टिंग एवढ्यासाठीच होऊ शकते कारण की मोकाटे हे 2009 मध्ये तिथे हे राहिलेले मनसेतर्फे आमदार होते, शिवसेनेतर्फे आमदार राहिलेले आहेत तिथं पुण्यामध्ये. त्यामुळे नंतरची लढत आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे हे NCP शरद पवार यांचे उमेदवार. ही लढत जामनेरची आहे, उत्तर महाराष्ट्रातली. गिरीश महाजन हे आतापर्यंत 6 वेळेला निवडून आलेले आहेत. आणि NCPचे जे खोडपे आहेत ते तरुण नवीन चेहरा आहे आणि NCPचा हाच प्रयत्न आहे की नव्या चेहऱ्याला मतदान करा. अँटी इन्कम्बन्सीचा फायदा त्यांना मिळेल तर तरी पण गिरीश महाजनांचे एकंदर संकटमोचक आहे, त्यामुळे गिरीश महाजन ती जागा जिंकतील असं एकंदर चित्र आहे. त्या पुढली सीट आहे संतोष रावसाहेब दानवे. ज्यांनी आपल्याला त्या दिवशी प्रात्यक्षिक दिलं की गाढव लाथ कसे मारतं, तर त्यांचा पुत्र संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे. 2 दानव्यांमधली फाईट आहे. नाही, NCP शरद पवारांचे आहेत. भोकरदान मधली ही लढाई अतिशय काय म्हणतो त्याला पण चुरशीशी होईल असं लोक म्हणतायत. आता कुठला दानवे कुठच्या दानवाला लाथ मारून हकलतोय हे आपल्याला 23 तारखेला कळू शकेल. ग्रेट. यापुढे आपण जाऊ पुन्हा विदर्भामध्ये. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोळे हे साकोळीतनं उभे आहेत. त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे अविनाश ब्राह्मणकर हे उभे आहेत. नाना पाटोळे खूप ॲग्रेसिव्ह नेते आहेत, धडाकेबाज म्हटलं तरी हरकत नाही. अविनाश ब्राह्मणकर पण तरुण उभरते नेतृत्व आहे विदर्भातलं. यांची चुरशीची जरी लढत झाली
तरी सुद्धा नाना पाटोळे ही लढत जिंकतील असं पटोले सर, पाटोळे कसं, पाटोळे आपल्याकडे असतं, नाना पाटोळे ही लढत, नाना पाटोलेंचं एक जाता वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे की असा हा माणूस यडपट वाटतो पण कधी कधी तो काय करतो ना त्याच्यामध्ये काहीतरी प्रिन्सिपल पण असतं. तो भाजपतर्फे निवडून आला प्रचंड बहुमताने आणि मोदींच्या एका सभेमध्ये मोदींना त्यांनी अशी चिठ्ठी पाठवली की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, काहीतरी विशिष्ट काहीतरी उसावर कशावर तरी बोला, मला वाटतं कापसावर बोला. तर मोदींनी ती चिठ्ठी पाहिली पण बोलले नाही कापसावर. तर राग येऊन येणे त्याच सभेमध्ये मी खासदारकीचा राजीनामा देतो कारण मोदी बोलले म्हणून भाजप सोडला आणि दुसऱ्या कार्यकारी धानोरकरला उभा करून निवडून आणला तिथे. म्हणजे काय ताकद असेल त्याची. पण असा पक्ष जो मंत्री होऊ शकला असता तिथे. इनफॅक्ट त्यांना स्पीकर केला होता, त्यांनी का राजीनामा दिला स्पीकर पदाचा तेही कळलं नाही. हो खरंच की. आणि त्याच्यानंतर ते जर का स्पीकर राहिले असते ते सगळं चित्र वेगळं झालं असतं, महाआघाडी कायम राहिली असती. आणि त्यानंतरची जी सीट आहे आपल्या बाजूची ऐरोलीतली, गणेश नाईक विरुद्ध मडवी हे उभाटाचे अधिकृत उमेदवार आणि विजय चौगुले हे शिंदे सेनेचे अनधिकृत उमेदवार, या तिघांमध्ये लढाई आहे. सर तुम्ही अधिकृत अनधिकृत म्हणताय ना, याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. काल एका वक्त्याने अनौरस आणि औरस म्हणलं. काय बोलायचं. तर विजय चौगुले यांनी गणेश नाईकांनी उभं राहू नये यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट देऊ नका म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांचं म्हणणं तेच होतं की आता 75च्या पुढे गेले तर त्यांना रिटायर करावं, पण बीजेपीने ऐकलं नाही. त्या विरोध त्याच्याकडे महापालिका आहे म्हणून ते मोह होतो त्यांना. तर इथे हे जरी असलं तरी गणेश नाईक इकडनं निवडून येतील अशी आता चित्र आहे. 20 पूर्ण झालेत पण म्हणतात की गणेशासमोर आपण 21चा मोदक दाखवतो. तसं मी एक शेवटची 21वी सीट शेवटच्या क्षणी इथे ऍड करतोय. ती आपल्या मित्राची झाली 20 सीट आहे. 20 सीट झाल्या आता आपल्या कव्हर. 21वी सीट ऍड करतोय कळवा मुंब्रा. ओके. जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला, गुरु शिष्याची सीट. आपण त्याच्यावर 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला आहे. तरी पण मध्ये आता जितेंद्र आव्हाडांची बोलणं झालं, ते खूप रागावले होते. का तर तुम्हाला फक्त 50,000चा लीड देत आहे मला, मी लाखांनी निवडून आलं पाहिजे. म्हटलं आमची पण मनोमन इच्छा आहे की तुम्ही लाखांनी निवडून यावं, पण मी कधी प्रेडिक्ट करताना कन्झर्वेटिव्ह फिगर हे करतो जे दिसतंय. तर कळव्या मुरातनं जितेंद्र आव्हाडच निवडून येतील हे मी पुन्हा रिटेल. मलाही जितेंद्र म्हणाला की आणि लाखाच्या पुढे जातो म्हणाला मी. तर ही परिस्थिती ह्या 21 जागांची आहे महाराष्ट्राच्या याची. पण जाता आता सगळ्या दर्शकांना एक हात जोडून विनंती आहे. उद्या मतदान आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल, रात्री संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. काहीही करा पण पहिला आपला मतदानाचा हक्क बजावा, कर्तव्य बजावा. सर कर्तव्य बजावा. कर्तव्य मतदानाचं आपलं कर्तव्य बजावा. आणि सर हे आव्हान आहे ना, मतदानाला जा, मतदान करा. हे जर तुम्ही मुसलमान असाल ना तर करायची गरज नाही, ख्रिश्चन असाल गरज नाही, दलित असाल गरज नाही, कारण तुम्ही जाणारच आहात. तुम्ही हिंदू असाल बरोबर तर तुम्हाला आव्हान केलं पाहिजे. मुसलमानांना करायची गरज नाही, ते 100% जाणार, ते 95% जाणार. दलित ख्रिश्चन 95 100 तुम्हीच लढत लेंबतले को 40-45ला जाल आणि मार खाल. तीच आहे. बरोबर. मग कृपया जा आणि एकमेकाला ढकलून घेऊन जा. त्याला सांगा की पुढल्या वर्षी काय आपल्याला सुलतान राज्य करायचं काय. सुलतानी राजवट सर तसं सुलतान राजवट येणार आहे महाराष्ट्रात जर भाजपचा पराभव झाला तर. एनिवे होणार नाही असं आपण खात्री निकालही आपल्याला तसाच देतोय तो. पण 20 प्रमुख लढतींचं आम्ही आज तुम्हाला प्रेझेंटेशन केलेलं आहे. टेक्निकल अडचणीमुळे उद्या निवडणूक होऊन जाऊ द्या. संध्याकाळी 6 नंतर ज्या वेळेला किती टक्के कुठे झालं हे कळेल. त्यानंतर रात्री सर उद्या 9 वाजता करूया. चालेल. आम्ही उद्या रात्री करतो आणि तो रात्री टाकतो. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.